आंबेठाण आयोजित आपण पाहतोय आंबेठाण चषक 2025-26 या नवीन वर्षातील पहिल्या दिवसात अंतिम आणि समारोपाचा दिवस आपण पाहतोय। सामन्याला होती सुरुवात, पहिली मॅच आपण पाहतोय क्वार्टर फायनलची इथे आता सुरू होते। एक्झिबिशन सामना आपण पाहिला आणि क्वार्टर फायनल होते सुरुवात। गोलंदाज सज्ज होत आहे अशुभाऊ मंडलकर, तर बॅटिंग साठी षटक क्रमांक 1 घेऊन अशुभाऊ, तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय योगेश शिवेकर, कार्तिक नवले ही जोडी मात्र सलामीला आहे। डावाला होती सुरुवात, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, लेट्स प्ले। डावाला सुरुवात, चला खेळूया। पहिला चेंडू पाहूया, पहिलाच बॉल समोर उडवलाय, मिड ऑफ मधून चेंडू मात्र जाईल डीप लॉंग ऑफ सीमा रेषा पार। योगेश शिवेकरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती कणकणीत चौकार। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार। थँक्यू। पहिल्या चेंडूवरती चौकार येतो, एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळते। पॉवर प्लेचे षटक आहेत, 9 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत। फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आपण पाहतोय, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत। एक डीप मिड विकेटला आपण पाहतोय अनिकेत रोडे, डीप लॉंग ऑनला आपण पाहतोय महेश वाळुंज। पॉवर प्लेचं पहिलं षटक करतायत गोलंदाज अशुभाऊ मंडलकर, इथे आपण पाहिलं तर सज्ज होत आहेत। एक चेंडू 4 और पी चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर लाईक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय। सलग दुसरा 2 इन रो, एका पाठोपाठ एक चेंडू सीमा पार, धावा मिळताय 4। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार। 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे 7 धावफलक होती, इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत 2 चेंडू 8 धावा। पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत, अशुभाऊ मंडलकर गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहतोय 8 धावा धावफलक होत आहेत। कार्तिक नवले, योगेश शिवेकर ही सलामीची जोडी। ओव्हर पी चेंडूता पायावरती आदळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, पैकी सुरेखा बॅकअप देखील तिथे केला जाईल, तोपर्यंत एक सिंगल येते। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते, धावफलक होती बनवलं जात आहे 3 चेंडू 9 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत। पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहेत, एका बाजूला टीम आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब, सुपरस्टार ग्रुप, शिवे वहागाव आई संघ आपण पाहतोय। सौभाग्यवती रोहिणीताई सचिन शेठ पडवळ यांच्या मालकीची टीम आहे। कुमारी आरवी दिदी चंद्रकांत शेठ सातपुते यांच्या मालकीचा संघ तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। 3 चेंडू 9 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत। एक चांगली सुरुवात देखील इथे आपण पाहिलं तर मैदानात होते। पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस मात्र केला आहे, टीप स्कोअर लागला, चेंडू मात्र येतोय थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये, एक टप्पा घेत सीमा रेषा पार। कार्तिक नवलेच्या बॅट मधून पहिला चौकार, 4 धावा। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार। थँक्यू। 13 धावा धावफलक होत आहेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक स्विच हिट केलाय विरुद्ध दिशेला, उलटा पुलटा। पॉवर प्लेच्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, योगेश शिवेकर, कार्तिक नवले या जोडीकडनं चौकारांची इथे आतषबाजी। धावसंख्या 5 चेंडू 17 धावा। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार। पॉवर प्लेच्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय, 17 धावा, त्या मात्र धावफलक होते आहेत। पुन्हा एकदा टीप लॉंग लीगला खेळलाय, फटका सुरेख आहे, सलग तिसरा चौकार, एका पाठोपाठ एक लागोपाठचे 3 चौकार बॅटर कार्तिक नवलेच्या बॅटमधून येत आहेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक संपेल आणि धावफलक होती शिवे वहागाव संघ बनवतोय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा। पाहुणी मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार। सुरुवात कमालीची आहे, सकाळच्या 17 आपण पाहतो एक्झिबिशन मॅच आपण पाहिली। डॉक्टर क्रिकेट क्लब चाकण आणि त्यांच्या विरोधात श्रीराम स्पोर्ट्स क्लब लिचेंड आंबेठाण या 2 संघात एक अटीतटीची रोमहर्षक रंगतदार उत्कंठावर्धक मॅच आपण पाहिली। अगदी आंबेठाण संघानं आज बऱ्याच दिवसातून एक खेळाडू आपण पाहिलं तर नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून, कुटुंबाच्या माध्यमातून, आपल्या प्रपंचाच्या माध्यमातून वेळात वेळ काढून ही मॅच खेळले, परंतु आंबेठाण संघाने देखील एक जबरदस्त फाईट केली। शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत आला सामना
अगदी रंगतदार आपण पाहिला आणि त्यानंतर ही क्वार्टर फायनलची मॅच सुरू होते. पहिल्या दिवसातील राहिलेला हा शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. 21 धावा धावपल होत आहेत. एक षटक संपले. षटक क्रमांक 2 सुरू होते. अनिकेत रोडे पहिला चेंडू होता. फुल टॉस, त्याला दिशा दिली मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत महेश वाळूंला आपण पाहतोय. चेंडू अडवताना चेंडू फील करतोय तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीनं धावपल कोती बनवलं जात आहे. 23 रन 23 धावा धावपल कोत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. सकाळच्या सत्रात क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची फार मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न योगेश शिवेकर रिव्हर्स स्विचिंग अटेम्प्ट करतोय आणि सकाळच्या सत्रात एक सुंदर चौकार योगेश शिवेकरच्या बॅटमधून 4 मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. काल एक 2 व्हीलर बाईकची चावी हरवलेली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ती ठेवलेली आहे. स्कोरर अक्षय खैरे यांच्या जवळ. ज्यांची कुणाची असेल त्यांना विनंती आपण ओळख पटून घेऊन जावा. 27 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. होंडाची ती गाडी आहे. त्या गाडीची चावी या ठिकाणी स्कोरर अक्षय यांच्याकडे आहे. बॅकफूट होती गेलाय. टिप कव्हर पॉइंटला स्लॅश केलाय. एक जबरदस्त तडाखा. एक 2 टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. पॉवर प्लेची तोडफोड करतोय बॅटर योगेश शिवेकरच्या बॅटमधून कणकणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 31 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहेत. योगेश शिवेकर 6 चेंडू 18 धावा. कार्तिक नवले 3 चेंडू 12 धावा. पहिल्या 2 मॅच मध्ये योगेश शिवेकरची फलंदाजी आपण पाहिली होती. अगदी सदाबहार बॅटिंग त्यानं केली होती. मैदानाच्या चौफेर त्यानं फटकेबाजी केली होती आणि तीच फटकेबाजी तो इथे आज करतोय. बॅटच्या अंदरुनी किनारा एक टप्पा घेत अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. फेकी केला ते तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. 32 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं 21 धावा आल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहत आहे. 4 चेंडू ते 11 धावा आल्या. कार्तिक नवले बॅटिंग करतोय. 3 चेंडू 12. योगेश शिवेकर बॅटिंग करताय. 7 चेंडू आणि 19 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. P1 P2 सकाळचं 17 आपण पाहतोय. मॅच क्रमांक 2 फटका केलाय कार्तिक नवलेला. टिप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न करेल थोडासा वाईड होता. क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडा दूर राहिला आणि चेंडू मात्र जातोय कार्तिक नवलीच्या बॅटमधून. एक टप्पा घेत सीमारेषा पार. सलगच्या 4 चेंडूवरती कार्तिकने खेळले 4 चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 36 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहेत. कार्तिक 4 चेंडू 16 धावा. इथे पुन्हा एकदा फटका केला. महेश वाळून तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नव्हे. फेकी होते आणि तोपर्यंत एक सिंगल येते. एस्ट उडवणं गरजेचं आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. गोलंदाज पण होते. विकेट किपर होते आणि तिथे आपण पाहिलं तर छोट्या छोट्या चुका त्या मात्र मैदानी पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 37 रन. दोन षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होतात. ज्यांची 2 व्हीलर बाईकची चावी हरवली होती त्यांच्याकडे आपण सर्पमित्र काडे साहेबांच्या शुभास्ते ते ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे. 37 धावा धावपल होत आहे. 2 षटक समाप्त होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज साहिल खैरे. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना आहे. 36 चेंडूमध्ये एक मोठं टार्गेट होण्याचा प्रयत्न प्रथमतः बॅटिंग करत असताना क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये शिवे वहागाव याही संघाकडनं आपण पाहिलं तर इथे मैदान ते केलंच आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्षणाक्षणांना बदलणारा खेळ आहे. इथे काल केलेली धडाकेबाज खेळ आजच्या विजयाची आम्ही देत नाही. परंतु अनेक खेळाडू आपण पाहिलं तर सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळतात. वारंवार त्याच मैदानावरती त्यांची अगदी आपण पाहिलं तर फलंदाजी गोलंदाजी खूप बहरणारी पाहायला मिळते. समोर आपण पाहतो योगेश शिवेकर 7 चेंडू 19 धावा. कार्तिक नवले 5 चेंडू 17 धावा. टीमची संख्या 37 रन. पॉवर प्लेच्या षटकात सुरुवात चांगली आहे. राजकुनगर खेड संघाला इथे कमबॅक वापसी पुनरागमन करणे गरजेचं असेल. एखादी विकेट
एका दोन ब्रेक थ्रू काही टॉप बॉल राजकोनगर खेड संघाला हवेत तर पार्टनरशिप बिल्डअप करायला लागेल आघाडीच्या चोडीला. पहिला चेंडू होता वेगावरती स्वार होते गतीचा वापर करतोय अचूकता इथे आपण पाहिलं तर गोलंदाज साहिल खैरेकडनं आपण सातत्यानं पाहतोय. यश मिळवणं दोन्ही संघांना गरजेचं आहे. यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहे. हार चित नाण्याच्या दोन बाजू आहे. छापा काटा ज्यावेळेस आपण टॉस करतो हेड अँड टेल अगदी क्रिकेटच्या खेळात ते आपण सातत्यानं पाहतो. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक सलगचे दोन डॉट बॉल सलगचे दोन निर्धाव चेंडू इथे आपण पाहिलं तर मैदान ते पाहायला मिळत आहे. ज्या कार्तिक नवलेने पहिल्या 4 चेंडू ती 4 चौकार केले त्याच कार्तिक नवलेला इथे रोखून ठेवले गोलंदाज साहिल खैरेने सलगचे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकले. तो निर्धाव चेंडू तो इथे मैदान ती करते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन डावकृतीचा फलंदाज उजव्या हाताचा बॅटर गोलंदाज साहिल खैरे. यावेळेस मात्र फटका खेळलाय मोठा प्रहार मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र चाल प्रेक्षक गॅलरीमध्ये स्टँड अँड डिलिव्हर कार्तिक नवलेच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 43 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाज साहिल यावेळेस मात्र फटका महेश वाळून त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु वेग फार होता. चेंडू आपण पाहिलं तर प्रचंड वेगाने आलाय आणि तब्बल 4 धावा त्यानं इथे आपल्या संघासाठी वाचवल्यात. 43 धावा धावपल होत आहेत. 43 रन त्यांनी आपल्या स्पर्धेत बॅट आणि शूटचं शौचन्य केलेलं आहे. एसके स्पोर्टचे ओनर भैरवनाथ महाराज चषकाचे मुख्य आयोजक सोमनाथ शेठ कारले यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. कार्तिक नवलेला साहिल खैरेनं तब्बल 4 टॉप बॉल टाकले 4 निर्धाव चेंडू त्याला इथे मैदान ते केलं आहेत. कमबॅक करतोय पुनरागमन करतोय मॅच मध्ये खरं तर पुन्हा एकदा वापसी करतोय राजकोनगर खेड संघ गोलंदाज साहिल खैरेच्या गोलंदाजीतून 5 चेंडूवरती 6 धावा. यावेळेस फटका खेळलाय कॅप मोठा आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता अगदी शेवटच्या क्षणी बॅटला बॉल इथे आपण पाहिलं तर संपर्क होतोय कनेक्ट करतोय आणि चेंडू मात्र चाल सीमारेषा पार धावा मिळतील 4. बाहुनी मौका हा मारला चौका आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर 3 मात्र संपले गेले. उद्योजक सन्मान्य बाळासाहेबचे दोन्ही उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. उद्योजक गोविंद शेठ दवणे यांचे शुभागमन होते त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. चेअरमन दीपक शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. उद्योजक आदरणीय सुनील शेठ पडवळ उपस्थित होत आहेत आपलं स्वागत आहे. संभाजी शेठ केदार उपस्थित होत आहेत. श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत आहे. रंगनाथचे मांडेकर उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आहे. प्रदीपचे आरडे उपस्थित आहेत व्यासपीठावरती त्यांचे स्वागत आहे. अनेक अतिथी मान्यवर आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांचे एक अतिशय सुंदर भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण या स्पर्धेत पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा. कार्तिक नवले बॅटिंग करतोय 11 चेंडू 27. योगेश शिवेकर बॅटिंग करतोय 7 चेंडू 19 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज साहिल खैरेनं कमबॅक केलं. 1 षटकार 1 चौकार वगळता काही टॉप बॉल त्याने टाकले. अनिकेत रोडेचा पहिला चेंडू होता कव्हर पॉइंटला केलाय. क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहे. चेंडूला अडवतोय फेकी सुरेख आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केला. जातील की नाही तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते चेक केला ते टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. थर्ड अंपायर अक्षय सर तिथे आपल्याला चेक करताना पाहायला मिळतील. 47 धावा धावपल होत आहे. 4थं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू होते. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते टीव्ही अंपायर कडे निर्णय होते. तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेतली जाते. जे संघ बक्षीस पात्र चालले आहेत त्या टीमला आयोजकांच्या वतीनं टी शर्ट या ठिकाणी दिले जात आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय ते फलंदाज नॉट आउट
फलंदाज सेफ आहे, 2 धावा येतील आणि धावसंख्या पुढे चाल. स्कोर कार्ड होती 49 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत. आयोजकांच्या वतीने टी शर्ट या ठिकाणी दिले जात आहेत. बक्षीस पात्र संघांना चारही टीमला आयोजकांच्या वतीने टी शर्ट आहे. बक्षीस पात्र टीमचे जर कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्यांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आपल्या टीमचे टी शर्ट तिथे आपल्याला देऊन सन्मानित केले जाते. युवा उद्योजक सतीश शेठ पडवळ उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अक्षय शेठ आगवणे प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. आंबेठाण चषक 2025 आपण पाहत आहे. 49 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. चौथं षटक सुरू आहे. पुढे टाकला चेंडू होता, विकेट सोईल पाहताना ब्रेक थ्रू मिळवलाय अनिकेत रोडन आणि फलंदाज इथे बाद होतोय. खिलाडी वृत्तीने योगेश शिवेकर माघारी परततोय. पहिला धक्का शिवे वाघाव संघाला. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. आकाश नवले आपण पाहिलं तर इथे आता बॅटिंग साठी येत आहेत. 49 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमवलीचं ते. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. आकाश आणि कार्तिक ही जोडी आपण पाहिलं तर इथे आता बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा धावफलक होत आहेत. 49 रन. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आंबेठाण चषक 2025च्या शेवटच्या अंतिम समारोपाच्या दिवसात आपण पाहतोय. 2025चं सरत वर्ष आपण पाहिलं, परंतु 2026 या नवीन वर्षात ही स्पर्धा आपण पाहतोय. टप्पा पडतोय चेंडू, विकेट किपर अशोभनच्या हातात एक डॉट बॉल येते. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला, ते कमबॅक केले. साहिल खैरेने जे काही षटक हाताळलं ना, त्या षटकात जे डॉट बॉल आले त्याचा प्रेशर सातत्यानं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आपण पाहतोय. 49 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळलाय. जर सरळ बॅटवरती बॉल येत नाही तर फलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे धावा बनवतोय. आकाश नवलेच्या बॅटमधून रिव्हर्स स्विच हिटचा एक सुंदर अप्रतिम चौकार. अर्धशतक पूर्ण होते. एक गडी बाद 53 धावा. नवनाथभाऊ मांडेकर, आत्मारामभाऊ मांडेकर या मान्यवरांचे शुभागमन होते. श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आंबेठाण चषक मध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक गडी बाद 53. चौथं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच. अनिकेत रोडे ओव्हर पिच चेंडू होता, फटका मात्र खेळला. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत. सचिन गाडवे फील्ड करतो, अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. 54 धावा धावफलक होत आहेत. एक गडी बाद. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं काही मोठे फटके अपेक्षित आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 85-90 धावा इथं बनवणं गरजेचं आहे. जितकं मोठं टार्गेट ठेवलं जाणार तितके दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला कमी प्रयत्न करायला लागतील आणि जितक्या कमी धावांतून रोखलं जाईल राजकोनगर खेड करणं तितकं दुसऱ्या डावात कमी प्रयत्न करावे लागतील. यावेळेचा चेंडू होता, चेंडू अडवलाय. थर्ड मॅन डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय साहिल खैरे. पैकी सुरेख आहे, बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत लेगबायच्या रूपाने एक सिंगल येते आणि षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचं संपलं जाईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 55 धावा. धावा धावफलक होत आहे. 4 षटक देखील आपण पाहिले तर संपतायत. अनिकेत रोडेच्या 2 षटकात 23 धावा आल्या. एक विकेट त्यानं गमावली. पहिलं षटक थोडं महागडं राहिलं. पहिल्या षटकात 15 धावा आल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये त्यानं फक्त 8च धावा तिथं मात्र खर्च केला. साहिल खैरे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक इथे करेल. साहिल खैरेच्या पहिल्या षटकात फक्त 10 धावा आल्या होत्या. एक षटकार एक चौकार आपण पाहिला. कार्तिक नवलेला त्यानं 4 डॉट बॉल टाकले. 4 निर्धाव चेंडू त्यानं कार्तिकसाठी मैदानी केले आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय तीच 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आहे. साहिल खैरे समोर कार्तिक नवले. साहिल गोलंदाज आहे, कार्तिक फलंदाज आहे. कार्तिकनं आपण पाहिलं मुंबई या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकवलाय आणि इथे आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यात तो सातत्यानं फलंदाजीतून गोलंदाजीतून
एक अष्टपैलू गुणवत्ता सिद्ध करत असताना शिवे वहागाव या संघातून तो मात्र या खेड तालुक्यातून रिप्रेझेंट करत असताना स्वतःला मात्र सिद्ध करतोय. टेनिस बॉल क्रिकेट त्याला प्रसिद्ध करणार यात ती मात्र शंका नाही. कारण का क्रिकेटच्या मैदानात त्याने सातत्यानं प्रभावित केले, इम्प्रेस केलं आपल्या खेळानं. पहिलाच बॉल बॅटच्या अतील कडा घेऊन चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत अडवण्याचा प्रयत्न करतोय, चुकी होती. 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या. आता 2 धावांच्या मदतीनं टीमची असंख्य पुढे 7 धावफलक होती. एक कडी बाद 57 धावा. 5वं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. $57 रन. साहिल खैरे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क होती, सच होते. साहिल टू कार्तिक, फटका खेळला, बॅकफूट होती, जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला टिपला असेल आणि विकेट होते पतन. साहिल खैरेच्या गोलंदाजीवरती अखेर कार्तिक नवलेल इथे आपण पाहिलं तर आउट व्हावं लागतंय, बाद व्हावं लागतं आणि विकेट येते. दुसरा बॅटर बाद होतोय सेलबादच्या रूपानं. कार्तिक नवले बॅक टू द पव्हिलियन, आउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. आहे 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण, समस्त ग्रामस्थ आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 आपण मैदानी पाहतोय. आज शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. विशाल शेठ केदारे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. अनवळे पाळू याही संघाला आपण इथे खेळताना पाहणार आहोत. पहिली सेमी फायनलची मॅच त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आले असेल तर रिपोर्टिंग करा. तुम्हाला आयोजकांच्या वतीने टी शर्ट दिले जात आहेत, त्यामुळे कॅप्टनने विनंती आपण टी शर्ट घेण्यासाठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण सेमी फायनल 1चा टॉस करणार आहे. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड आणि त्याचबरोबर कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू या दोन्ही संघांच्या कॅप्टन विनंती आपण रिपोर्टिंग करा, आपले टी शर्ट कलेक्ट करा आणि टी शर्ट परिधान करून इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. ओव्हर चेंडू होता आलेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवले स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुलन मध्ये कुणाल शिवेकरच्या बॅटमधून एक टोलेचंग प्रहार, षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. एंकुडीसे 63 धावा धावफलक होत आहेत. 2 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा सलग दुसरा 2 इन रो. आडव्या बॅटनं एक समोर तर अक्रॉस बॅटनं मिड विकेट. 2 षटकार. आंबेठाण चषक 2025च्या अंतिम दिवसात कुणाल शिवेकर ऑन फायर. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 69 धावा धावफलक होत आहेत. या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहिलं तर इथे मैदान ते नक्कीच आहे. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. एकूण 70 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट आपण पाहिले तर गमावल्या. 5वं षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू या षटकातील फार महत्वाचे आहेत. साहिल खैरे समोर कुणाल शिवेकर. यावेळेचा चेंडू होता, बॅटची एज घेतली, बॅटचा अंदरुनी किनारा, विकेट किपरचा सहारा, टेकन व्हेरी गुड कॅच. कुणालला इथे आपण पाहिलं परतावं लागते, विकेट येते आणि तिसरा बॅटर इथे आपण पाहिलं तर होतोय शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब शिवे, सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वागाव, अर्थातच रोहिणीताई सचिन शेठ पडवाळ, कुमारी अरवी दिदी चंद्रकांत शेठ, सातपुते स्पोर्ट फाउंडेशन शिवे वागाव संघाला एक मोठा आदरा, मोठा करंट. तिसरा बॅटर आउट, बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. कुणाल शिवेकर आपण पाहिलं तर इथे आउट होतो, विकेट येते. थोडस नाराज, थोडस निराश. 2 चेंडूती 2 षटकार त्याने ठोकले होते. 2 चेंडूती 2 मोठे फटके त्याने इथे केले आणि धावा तो बनवत होता. संघाला ज्या फटक्यांची गरज होती ते फटके त्याच्या बॅटमधून येत होते. फक्त त्यानं शेवटपर्यंत उभं राहणं मैदानी गरजेचं होतं आणि पुढील चेंडूवरती त्याची विकेट येते. साहिल खैरे इथे आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळते. साहिल खैरेची 2 षटकं
राजकुनगर खेड संघासाठी फार महत्वाची ठरलेले आहे. 2 विकेट त्याने मिळवल्यात. कार्तिक नवले, कुणाल शेवेकर 2 महत्वाचे बॅटर त्याने इथे बाद केलेत. टप्पा पडतोय चेंडू विकेट किपरच्या हातात. एक टॉप बॉल येते. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला स्विंग प्राप्त करतोय. टप्पा पडल्यानंतर बाह्य वळण देतोय साहिल खैरे आणि तिथे आपण पाहिलं तर एक टॉप बॉल येतो. एक निर्धाव चेंडू. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा, 3 गडी बाद. शेवटचा अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर इथे आता सुरू होताना आपण पाहतोय. स्लॉगवर डेथवर देखील आपण पाहणार आहोत. 69 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. फलंदाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट गमावल्यात. सचिन गाढवे अर्थात पिल्या जो मात्र गोलंदाजाच्या मार्क होत आहे. फिरकीचा जादूगार. इथे फिरकीची जादू त्याची चालेल का ते देखील आपण पाहणार आहोत. काल ललित चौधरीला आपण पाहिलं, आज सचिन गाढवे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवले सर्व बॅटने समोर. टीप लॉंग ऑन, सीमा रेषा पार. प्रेक्षकांनी टिपले असेल आणि तिथे आलाय खणखणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचा झंझावत इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. गोलंदाजी सचिन गाढवे, बॅटिंगसाठी आकाश. फुल टॉस चेंडू होता. नो बॉल बिमर आणि त्यावरती चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी कणकणीत दणदणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 82 धावा धावपल होत आहेत. 82 रन. हा टेक्निकलचा वापर केला तो बिमर चेक केला तो. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. तर अंपायर चेक करतायत. टेक्निकलचा वापर केला तो. दोन्ही कॅप्टन विचारणा खडके आपले टी शर्ट कलेक्ट करा. टी शर्ट परिधान करून आपण टॉस साठी या. अनवळे पाळूचे कॅप्टन आपल्याला विनंती केला ते आपले टी शर्ट कलेक्ट करा आणि टी शर्ट परिधान करून कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे आपण आपले टी शर्ट कलेक्ट करा आणि टॉस साठी संपर्क करा. आयोजकांना विनंती असेल दोन्ही टीमचे टी शर्ट आपण दोन्ही टीमकडे सुपूर्द करा. डिसिजन पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तर अंपायर इथे आपण पाहिले ते चेक करतायत. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न शिवे वाघाव संघाचा तो देखील आपण सातत्यानं पाहतोय. टार्गेट मोठं ठेवावं लागेल. पहिल्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच आहे. दोन्ही संघांना जिंकायचे. दोन्ही संघांना बक्षीस पात्र व्हायचे आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतायत. इट्स अ नो बॉल आणि त्यावरती षटकार. 7 धावा. तर पुढील चेंडू असेल आकाश नवले साठी फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडू देखील आपण पाहिले तर इथे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सचिन टू आकाश. टप्पा पाठीमागे ठेवलाय. गती परिवर्तन करून टाकला चेंडू. रनआउटची संधी. फेकी सुरेख आहे आणि तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल आकडे इथे आपण पाहिले तर बदलत आहेत. 83 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 3 गडी बाद. आकडे बदलत आहेत. 90 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. शेवटचं अंतिम षटक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहेत. शेवटचा चेंडू होता. फटका केला टीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवतोय. फेकी करेल. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसऱ्या धावेला फलंदाज इथे मैदानावरती असेल टेक्निकलचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिले तर मागणी केली जाते. पहिल्या धावेला देखील चेक करायचे का सर? अतुल सर. ओके. पहिल्या धावेला चेक केलं जाईल आणि तिथे जर पूर्ण असेल तर दुसऱ्या धावेला तिथे मात्र चेक केला जाते. मुख्य पंच तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहिले तर घेत आहेत.
टेक्नॉलॉजीच्या आधारे काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर टार्गेट किती धावांचे सेट केलं जाईल ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. पहिली धाव क्लिअर आहे. पहिली धाव पळून पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेला बॅटर रनआउट आहे. एक धाव येईल, 91 बनवल्या जातील आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिले तर ठेवलेलं आहे. 36 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 92 धावा. समोर रोड मध्ये ज्यांनी गाडी पार्किंग केलेलं आहे त्या गाडी मालकांना विनंती आपण आपल्या गाडीजवळ जायचंय. आयोजक जर त्या ठिकाणी त्या गाडीची आवाज सोडत असेल तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे. स्वतः बंटी मांडेकर तिकडे येत आहेत त्यामुळे ज्यांनी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग केलेलं आहे त्या गाड्या पलीकडे पार्किंग मध्ये पार्क करा. या आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे कारण का येणाऱ्या जाणाऱ्या खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना तिथे नाक त्रास सहन करावा लागतोय. प्रेक्षकांना येण्यासाठी त्या कमानीतून जागा शिल्लक राहू द्या या आयोजकांच्या वतीने विनंती आहे. पाहिजे तर 2 व्हीलर 4 व्हीलर मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे पार्क करा. पाठीमागे भरपूर जागा आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहिलं तर संपन्न केला जातोय. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा कंपल्सरी टॉस या ठिकाणी करणार आहोत. विजयांना खडके येत आहे टॉस साठी. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड तर यांच्या विरोधात आपण पाहतोय कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू याही संघाच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या यानंतरच्या मॅचचा सेमी फायनल क्रमांक 1 चा टॉस या ठिकाणी आपण करतोय. टॉस करण्यासाठी आदरणीय सतीश शेठ पडवळ, गोविंद शेठ दवणे, बाळासाहेबची दवणे, प्रदीप शेठ आरडे या चारही मान्यवरांना विनंती करेल आपण टॉस साठी या आपल्या शुभास्ते टॉस या ठिकाणी केला होता. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित होत आहेत. कॅप्टन विशाल केदारी, कॅप्टन विचारना खडके दोन्ही कॅप्टन आपल्या समेत उपस्थित आहेत. चारही मान्यवर उपस्थित होत आहेत. टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न केला तर दोन्ही कॅप्टन 6 ओव्हरची मॅच आहे. विशाल विजय 4 गोलंदाजांचा वापर करायचा 2 षटक पॉवर प्ले मॅच टाय झाले तो सुपर ओव्हर आहे. जो जिंकणार आहे तो मेगा फायनल खेळणार आहे. गावाची टीम आहे त्यामुळे त्या टीमला आपण 2 आयकॉन अलाउड केले. आयकॉनचा रूल असा आहे एकतर एक आयकॉन 2 षटक टाकेल किंवा 2 आयकॉन एक षटक टाकू शकतात. बॅटिंगला आपण कोणत्याही प्रकारे बंधन ठेवलं नाही. फक्त आयकॉन 2 षटक टाकणार आहे. कोण कॉल करते? ओके, हा विचारांना कॉल करतायत. हेड कॉल. हेड टॉस जिंकलाय धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड संघ. विचारांना प्रथमतः काय निर्णय असेल? सर आम्ही प्रथम फिल्डिंग करू सर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथमतः बॅटिंग करताना अनवळे पाळवा गावाचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. किती धावांपर्यंत रोखल काय सांगाल आणि या स्पर्धेतील सेमी फायनलची मॅच खेळत आहे. ऑल इंडिया ओपन गटातून तुमचा संघ इथे बक्षीस पात्र झालेला आहे. सर आमच्या खेळाडूंनी काल खूपच चांगला खेळ केलाय कारण सगळे एक पण मोठा प्लेअर नव्हता. सगळे पुण्यातलेच प्लेअर होते, तुम्ही बघितलं असाल. आणि आज पण आम्ही सेम टीम घेऊन खेळतोय. फक्त आमचे जे प्लेअर आहेत एकनिष्ठवाले त्यांनाच आम्ही संधी दिली. एक अजिंक्य गोळे आणि प्रथमेश गोसावी. या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर तुमचा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. ऑल इंडिया ओपन गटातून बक्षीस पात्र झालाय. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? 1 ते 4 क्रमांकाला इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आपण पाहतोय. लाखो रुपयांची बक्षीस आहेत. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर स्पर्धा तर म्हणजे एकदम छान झाले कारण प्लेअर ऑफ द डे पण आहे. मॅन ऑफ द मॅचला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट पण दिले. म्हणजे काहीच कमतरता ठेवली नाहीये. आणि मेन गोष्ट संघ मालकाचा पण विचार केलाय. त्यांना म्हणजे 4 क्रमांकाला स्कूटी दिली म्हणजे ते पण म्हणजे खूप कमी अख्ख्या महाराष्ट्रात कुठं भेटत नाही कारण फक्त पहिल्या क्रमांकाला स्कूटी असते. आज 4 क्रमांकाला स्कूटी दिली त्यामुळे स्पर्धा ही कायमस्वरूपी चर्चेत राहणार. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल केदारे आपल्या समेत आहेत. टॉस प्रभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल त्याबद्दल काय सांगाल? आम्ही 80 ते 85 रन करण्याचा प्रयत्न करू.
समोरची टीम ही ओपन मधून आलेली आहे, त्याच्यामुळे थोडा निश्चित दबाव आहे, परंतु आम्ही तो दबाव घेणार नाही आणि 80 ते 85 रन ह्या ग्राउंडवरती आम्ही काढू. कोणकोणते आयकॉन खेळाडू आज तुमच्या संघातून खेळतील, प्रेक्षकांना काय सांगाल? शेरुलॉर आणि सागर दरेकर हे 2 आयकॉन असतील आमच्या संघामध्ये. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. विशाल केदारे, विजय अण्णा खडके आपल्या समेत होते. आंबेठाण चषक 2025-26 आपण पाहता. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहताय. टॉस झाला आणि टॉस जिंकला धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे पाळू. हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहिला. मॅच सुरू आहे. दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे जादूगार, अलंकारिक शब्दांचे भांडार, आमचे मार्गदर्शक आणि समालोचक आदरणीय नरची डोमे सरांकडे. ओ टू कॉम बॉक्स. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. हॅलो 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 वर्ष नव हर्ष नव जीवन उत्कर्ष नव नव उमंग नव तरंग जीवन का नव प्रसंग नवल चाह नवल राह जीवन का नव प्रवाह गीत नवल प्रीति नवल जीवन की रीति नवल जीवन की नीति नवल जीवन की जीत नवल. नवीन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. सगळे आलेत का 2026 मध्ये? का राहिले कोणी 25 मध्ये? सगळ्यांना घेऊन या. आंबेठाण चषक श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित क्रिकेट स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस, आनंदाचा दिवस, नवीन वर्षाचा नवा दिवस. सन्माननीय अनिलजी दौणे आणि सन्माननीय प्रभू शिवेकर या अतिथींचं आगमन. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद केल्यानंतर इथे सुरुवात झाली. एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. सन्मान्य प्रभू शेठ शिवेकर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं बक्षीस आहे. कार्तिक नवले गोलंदाजी मार्कवर. खेड तालुक्याचा अपकमिंग सुपरस्टार कार्तिक नवले मैदानामध्ये. ओहो हो, दुसरा बॉल आखूड टप्प्याचा स्क्वेअर लेगला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. वर्षात कोणाचं उसणं घेतलेलं काय ठेवायचं नाही असं ठरवलेलं आहे. कार्तिक नवलेच्या गोलंदाजीवरती 2 मोठे फटके टाक साहिल खरे. ज्यावेळेस साहिल खरे गोलंदाजीला होता, कार्तिक नवलेने त्याला एक षटकार एक चौकार ठोकला होता. आणि जसा कार्तिक नवले गोलंदाजीला आलाय, साहिल खरेने त्याला एक षटकार एक चौकार ठोकलेला आहे. या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये. कार्तिक नवले गेल्या वर्षी आपण हुतात्मा खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये बघितला होता या खेळाडूला. आणि त्याच्यानंतर मी अंधेरीमध्ये बघितलं कार्तिक नवलेला. काय कमालीचा खेळाडू आहे, भरपूर गुणवत्ता या खेळाडूमध्ये. कार्तिक नवले आज परत आंबेठाण चषक मध्ये कमाल कशी करतोय बघायचंय. साहिल खरेनं त्याला 2 वेळा सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं, तो आनंद फार काळची टिकू दिला नाही. परत एकदा कार्तिक साहिल खरे समोर. इथे आखूड टप्प्याचा अधिक मागे आपटला चेंडू. आपट बार म्हणता येईल याला. थोडीशी गती कमी होती, मात्र मोठा फटका परत पूलच्या प्रयत्नात होता. इथे अतिरिक्त बाउन्स आणि चेंडू बॅटमध्ये येऊ शकलेला नाहीये. 10 धावा फलकावरती. आंबेठाण स्पोर्ट्सच्या आमच्या सगळ्या आयोजकांचं मनापासून धन्यवाद. गेल्या वर्षी सुरू केलेली स्पर्धा या वर्षी समारोप होणार आहे. ओ हो हो, सुंदर. साहिल खरे इज द मॅन. चेंडू फेकून देतो लॉंग ऑन डोक्यावरून. मिळतील धावा 6. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा, अजून 76 हव्यात. 31 चेंडू आणि 76 धावा, 87 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्याच माफ करा 92 धावांचा पाठलाग करायचा होता. इथे 16 फलकावरती लागलेले आहेत. परत एकदा साहिल खरे तिसऱ्यांदा भिरकावून देतोय कार्तिक नवलेला. 22 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक आशुभाऊने टाकलं होतं, 21 धावा आल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देत ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलंय साहिल खरेनं. 22 धावा फलकावरती लावल्यात. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. सन्माननीय सोमनाथ दादा भुजबळ, सन्माननीय यशवंतराव मांडेकर, गोविंदराव दवणे, सतीशराव पडवळ, रघुनाथजी मांडेकर, सुनीलजी पडवळ, बाळासाहेबजी दवणे, सर्व अतिथी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती धावा लावल्यात 92 धावांचा पाठलाग सुरू आहे. मोठा पाठलाग आहे, हाय रन चेस आम्ही म्हणतो. आणि अशा हाय रन चेस मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस सरासरीच्या बरोबर राहावं लागतं. थोडी जरी सरासरी मागे घसरली की पुढच्या षटकावरती मोठा प्रेशर येतो. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, यास हाफ व्हॉली करण्याचा प्रयत्न होता. जमिनीच्या समांतर मिड विकेटला खेळलेला फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 2 धावा. ओ हो हो, काय कलात्मकता दिसते तिथे. गोलंदाज आहे कुणाल शिवेकर. त्याने तुम्ही बघितलं चेंडू हाताने नाही अडवला, त्याने पायाने अडवला, पण फक्त अडवला नाही तर पायाने चेंडू स्टंपकडे मारण्याचा प्रयत्न केला. बरं, तो समोरून नाही, पाठीमागून. वाह, काय स्किल आहे हे, कुठलं कौशल्य आहे. आणि खेळाडू असे कौशल्य घेऊन येत आहेत. खेळाडूंकडे अशी गुणवत्ता आहे. ही खेड तालुक्याची भूमी आहे, ही पराक्रमाची भूमी आहे. वाह, उंच फटका आहे. फसलेला फटका जरी असेल, कार्तिक नवलेचा प्रयत्न अपुरा पडेल. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाहुणी मौका, हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 28 धावा. दोन्ही बाजूने हल्ला भयानक सुरू झालेला आहे. अनिकेत रोडे, त्याच्याकडे क्षमता मोठीच आहे. खेड तालुक्याचं नाव क्रिकेटमध्ये उज्ज्वल करणारा खेळाडू आहे. भविष्यामध्ये ISPLच्या प्लॅटफॉर्म मध्ये देखील आम्हाला या खेळाडूला बघायचंय. तर साहिल खरे, आज साहिल खरेचा परफॉर्मन्स अत्यंत सुंदर होता. म्हणजे आपण जसे दिवाळीच्या दिवसांमध्ये अनार वाजवतो, आकाशामध्ये ते जसे उडतात, तेवढीच मोठी झेप इथे घेतलेली आहे साहिल खरेनं. नॉन स्ट्राईक एंडला साहिल असेल, स्ट्राईक एंडवरती अनिकेत रोडे. सामना करेल गोलंदाज कुणाल शिवेकरचा. उजव्या यष्टीच्या बाहेर एक भरपूर, आणि पंच कळवतायत वाईट आहे. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. तर गोलंदाजांनी पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. रेफरल फ्रॉम फिल्डिंग साइट, तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र सुरुवात धडाकेबाज आहे. 92 धावांचं लक्ष समोर आहे, लक्ष मोठं आहे. दोन्ही खेड तालुक्यातील संघ उपांत्यपूर्व लढत खेळतायत. बक्षीस पात्र फेरीमध्ये दोन्ही संघांना पोहोचायचंय आणि त्यामुळे इथे कोणीच मागे हटायला तयार असणार नाही. आणि त्यांचा रेफरल संपलेला आहे. किती रेफरल एका इनिंग मध्ये? एकच रेफरल आहे. फिल्डिंग टीमला आता रेफरल मिळणार नाही.
शिवगर्जना शिवे सुपरस्टार वाहगाव 91 धावा फलकावरती त्यांनी लावल्यात 92 धावांचं लक्ष. ओहो हो फसलेला फटका अनिकेत रोडे बाद. मोठा धक्का, मोठी विकेट. अनिकेत रोडे इथे परतेल तंबूच्या आश्रयाला. स्वर्गीय सरपंच संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशनला दुसरा धक्का. 2 फलंदाज बाद होत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अनिकेत रोडेकडून अधिक मोठ्या इनिंगची अपेक्षा होती, त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, मात्र आज खूप लवकर बाद झाला. 2 फलंदाज खरं तर गमावलेले आहेत. स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशननं. अजित सातकर आज शून्यावर पहिल्या चेंडूचा शिकार ठरला आणि त्यानंतर अनिकेत रोडे 6 धावा 3 चेंडूमध्ये 6 धावा काढून तो बाद होऊन परतलेला आहे. कुणाल शिवेकरनं स्वतःच्याच गोलंदाजीवरती त्याला झेल बाद केलेला आहे. साहिल खरे आणि महेश वाळुंज ही जोडी आता मैदानामध्ये दाखल होणार आहे. महेश वाळुंज नवीन फलंदाज. सन्मान्य योगेश भाऊ चव्हाण, सन्मान्य रविशेठ मांडेकर, सन्मान्य ऋषीदादा पडवळ, सर्व अतिथी उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. यस, महेशचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. जमिनीच्या समांतर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू. एकच धाव प्राप्त होऊ शकते. ओहो, काय नेम आहे. अचूक एष्ट्या उडवल्यात. थ्रो किती मजबूत होता, किती जवळ होता थ्रो स्टंपच्या. आणि असं पाहिजे, कुठूनही तुम्ही फेका, थ्रो स्टंपच्या जवळ गेला पाहिजे. विकेट मिळवण्याच्या संधी तुमच्या जास्त निर्माण होतात. फलकावरती धावांची नोंद इथे होणार 31. शिवगर्जना शिवे आणि सुपरस्टार वाहगाव. आज कार्तिक नवलेच्या 14 चेंडूमध्ये 29, योगेश शिवेकरच्या 9 चेंडूमध्ये 21, आकाश नवलेच्या 9 चेंडूमध्ये 25, कुणाल शिवेकरच्या 3 चेंडूमध्ये 12. काय बॅटिंग केली आहे सगळ्या खेळाडूंनी. प्रत्येकाचा स्ट्राईक रेट बघितला तर तो सगळ्यांचा 200च्या पुढे. कुणाल शिवेकरचा 400चा स्ट्राईक रेट, आकाश नवलेचा 277चा स्ट्राईक रेट, योगेश शिवेकरचा 233चा स्ट्राईक रेट आणि कार्तिक नवलेचा 207चा स्ट्राईक रेट. या चौघांनी खर तर किल्ला मजबूत बनवला. 91 धावा आणि पाठलाग करत असताना 92 धावांची आवश्यकता आहे. अजित सातकर शून्यावरती, अनिकेत रोडे 200चा स्ट्राईक रेट, 3 चेंडूमध्ये 6, साहिल खरे 440चा स्ट्राईक रेट आहे. आहा, काय शॉट आहे. मजबूत लांब षटकार. महेश छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. वंडरफुल महेश वाळूंच्या बॅट मधून एक षटकार आणि 2 षटकांचा खेळ संपेल तर फलकावरती धावांची नोंद आहे 37. 2 बाद 37. काय वेगाने निघालेत ते. मध्ये जरूर काही त्यांना स्पीड ब्रेकर लागले, पण त्यांनी ब्रेक दाबला नाही, गिअर सुद्धा उतरवलेला नाहीये, गाडी तशीच सोडलेली आहे. 37 वरती पोहोचलेले आहेत 2 षटकांमध्ये. जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे, मात्र अजूनही लक्ष असं काही जवळ आलेलं नाहीये. 24 चेंडूमध्ये आता 55 धावांची आवश्यकता आहे. 13.75ची सरासरी इथून पुढे अजूनही पाहिजे. त्यामुळे ही सरासरी काही छोटी नाही, ही सरासरी देखील मोठी आहे. पण पहिल्या 2 षटकांमध्ये ते किती वेगाने धावलेत. 37 धावा म्हणजे जवळपास 18.5च्या वेगाने त्यांनी फलंदाजी केलेली आहे आणि आता 14.15च्या वेगाने त्यांना जायचंय पुढे. फायनल संघांसाठी, फायनल सेमीफायनलच्या 4ही संघांसाठी ज्यांच्याकडून आपल्याला टी शर्ट प्राप्त झालेले आहेत, सन्माननीय उद्योजक सुभाषजी मांडेकर यांचं आगमन. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत.
तिसऱ्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा गोलंदाज कार्तिक नवले. फलंदाजीमध्ये कार्तिकनं त्याची क्षमता दाखवली. हवेमध्ये चेंडू, ओहो, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. एक टप्पा आणि सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. खरेचा स्ट्राईक रेट होता 440 आणि त्याने 440चा करंट दिलेला आहे गोलंदाजांना. फलकावरती धावा 41 आहे. 23 चेंडू 51. साहिल इज द मॅन इन क्रायसिस. यस, आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर पूल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट आर्म पूल आपण म्हणतो. ज्यावेळेस तुम्ही खालचा हात आहे तुमचा, तो त्याचा वापर कमी होतो, त्यावेळेस तो फटका हवेत जात नाही. खालचा हाताचा वापर जेवढा जास्त होणार आहे, जेवढा फोर्स तुम्ही बॉटम हँडने लावणार आहे, तेवढा चेंडू हवेमध्ये जातो. फलकावरती 42. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 चेंडू 50. विजयाचं समीकरण. फसवला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आणि महेश वाळुंजला जावं लागेल. धक्का बसेल 3रा. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. कार्तिक नवलेनं अजून एक यश मिळवलेलं आहे. सुरुवात केली होती कार्तिक नवलेनं. अजित सापकरला 0वरती माघारी पाठवलं होतं. आता महेश वाळूंचा अडथळा त्यानं दूर केलेला आहे. आणि नवीन फलंदाज कुणाल वाळुंज. सेमी फायनल मध्ये 4ही संघांसाठी ज्यांच्याकडून टी शर्ट आपल्याला प्राप्त झालेलं आहे, सन्माननीय सुभाषजी भांडेकर उद्योजक उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. सगळ्या दानशूर दात्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. या सुजवाईच्या बाहेर बॅकफूट पॉइंट तयार आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मिळण्याची शक्यता नाही. उजव्याच्या बाहेर चेंडू कार्तिकनं इथे टाकला होता. कुणाल वाळुंज फलंदाजीसाठी मैदानामध्ये. कार्तिकचं षटक चौकाराने सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. मागचा षटक तुम्ही बघा, त्यानं विकेटनं सुरुवात केली होती, मात्र साहिलनं अक्षरशः विध्वंस केला. इथे चौकाराने सुरुवात झाली, त्यानंतर मिड विकेटला 1 धाव केवळ येऊ शकते. इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि एका धावेबरोबर फलकावरती 43 धावा. 3 बाद 43. 19 चेंडू 49. या स्थितीमध्ये मॅच 19 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी टाकली या षटकामध्ये. आपण फक्त 6 धावा, 1 गडी बाद केलेला आहे आणि फक्त 6 धावा कार्तिक नवलेने खर्च केलेल्या आहेत. कमालीच्या गोलंदाज. स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज साहिल खरे. कुणाल वाळून नॉन स्ट्राईक एंडला. साहिल खरे आज धमाकेदार परफॉर्मन्स राहिलाय साहिल खरेचा. 8 चेंडू मध्ये 28 धावा, 3 षटकार 2 चौकार. अजून अशीच वेगवान खेळी अपेक्षित आहे साहिल कडून. कार्तिक नवले. आखूड टप्प्याचा चेंडू कुठे जातोय, टप्पा पडतोय, बाहेर जातोय आणि साहिलनं सोडून दिलं यावेळेस चेंडूला. षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वर्गीय सरपंच सचिन पप्पा बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन, खेड राजगुरुनगर. नवीन गोलंदाज कोण येणार आहे पुढे. पहिल्या 3 षटकांमध्ये 2 षटकं टाकलेली आहेत ती. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असतात,
आध्यात्मिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व, परमार्थ स्नेही हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज घाटे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. गोलंदाज प्रथमेश ठोंबरे, तर सन्मान्य ज्ञानेश्वरजी चव्हाण या अतिथींचं आगमन, आपलंही मनपूर्वक स्वागत. खूप चांगला प्रयत्न इथे, एक धाव जरूर प्राप्त होईल. आज आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहेत, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहेत, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी सातत्यानं मोठी झेप घेतलेली असे यशस्वी उद्योजक इथे उपस्थित आहेत. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आमच्यासाठी आज अत्यंत आनंदाचा सोहळा आहे. फायनल दिवस, आज वर्षाचा पहिला दिवस आहे. 2026 ची सुरुवात आपण आंबेडांच्या, ओ हो शॉट चांगला आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टायमिंग बेमिसाल, मिळतील धावा 6, षटकार, अर्धशतक, फलकावरती 50 धावा. स्वर्गीय सरपंच सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर फाउंडेशन, राजगुरुनगर. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. प्रथमेश ठोंबरेवरती हल्ला चढवला, भन्नाट वेग आहे प्रथमेशकडे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं, यष्टीरक्षकाला देखील त्याचे चेंडू अडवणं कठीण गेलं होतं. त्यामुळं तिथे आता योगेश शिवेकरच्या पाठीमागे अजून एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला दिसतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील जवळ आहे आणि प्रथमेश ठोंबरेचा हा चेंडू मात्र अगेन्स्ट दी स्पीड खेळलेला हा फटका. यास बाहेरची कड आहे, बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक गलीमध्ये होता. बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याला पाठीमागून कव्हर करायला आलाय. एक धाव मिळेल साहिल खरेला. फलकावरती 51, 15 चेंडू 41 या स्थितीमध्ये सामना येऊन पोहोचलेला आहे. वहागावचे उपसरपंच सन्माननीय लहूशेठ शांताराम नवले आणि सन्मान्य ज्ञानेश्वर तथा माऊलीदादा नवले या दोन्ही अतिथींचं आगमन, आपलं मनापासून स्वागत. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रथमेश ठोंबरे, मिस्टेक असावी, रनअप मध्ये मिस्टेक असावी, त्यानं चेंडू टाकलेला नाहीये. त्याचबरोबर समालोचकांचं मानधन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे, उद्योजक सन्माननीय रोहित शेठ पाटील, व्यवस्थापक मदरसन कंपनी उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर उद्योजक मंगेश शेठ लोकरे उपस्थित आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत. सन्मान्य ज्ञानेश्वर आप्पा चव्हाण यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे, आपलं स्वागत करतो आणि विनंती करतो, दादा आपण मंचावरती या. 52 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये परत एकदा एक वाईड प्रथमेश ठोंबरेकडून. समोर फलंदाज कुणाल वाळुंज, कव्हर्स मध्ये कुणाल, वाह वाह, अप्रतिम देखना फटका, षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. फलकावरती 58 धावा, कुणाल वाळुंज. एक काळ असा होता की तुम्हाला कव्हर्स मध्ये ना फक्त कव्हर ड्राईव्ह खेळायचे खेळाडू, इनसाइड आउट हा फटका कोणाला माहितच नव्हता. 1989 पर्यंत इनसाइड आउट फटका खेळण्याची इतिहासात नोंद नाही. अलीकडे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा इनसाइड आउट खेळला जातो. लेदर बॉल क्रिकेट मध्ये तर खेळला जातोच जातो, जो हवेतून जातो. इनसाइड आउट जो फटका असतो तो हवेतून जातो. कव्हर ड्राईव्ह हा जमिनीच्या समांतर जातो, म्हणजे ग्राउंड शॉट जातो. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह हा लॉंग ऑफला जमिनीच्या समांतर जातो. यस यस यस, फिरवण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला गॅप मोठा आहे, दरी मोठी आहे. 2 धावा एव्हाना पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षक अजूनही चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. 3ऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय आणि 3 धावा इथे पूर्ण आहे. मानो हिरन भाग रहे विकेट के बीचों बीच, मानो खरगोश की तेजी.
विद्युल्लतेच्या वेगाने घेतलेल्या 3 धावा, फलकावरती 61, 3 गड्याच्या मोबदल्यात 13 चेंडू 31 धावा. कुणाल वाळुंज खर तर हा रजनी क्रिकेटचा बादशाह आहे. वाह, लेंथ बॉल, यॉर्कर बॉल, खूप वेळ घेतला खर तर. ओ हो 4 रन साहिल खरे. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय पोपटदादा मोहिते, सन्माननीय जयसिंग दादा चव्हाण, दोन्ही अतिथींचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. साहिल खरेची अत्यंत ताबडतोड फलंदाजी. पासष्ट धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू मध्ये 11 कुणाल, तर साहिल 12 चेंडू मध्ये 39. साहिल खरे आता नॉन स्ट्राईक एंडला खेळणार आहे. 10 चेंडू मध्ये 34 धावा, 4 षटकार 2 चौकार, तर त्याला चांगली साथ दिलेली इथे कुणाल वाळुंजनं. कुणाल वाळुंजच्या बॅट मध्ये, माफ करा, साहिल खरे 12 चेंडू मध्ये 39 आहे, तर कुणाल वाळुंज 5 चेंडू मध्ये 11. यस कुणाल, कुणाल, कुणाल एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. कुणाल पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. वेग निश्चित प्रकार, त्यामुळं धाव संख्येचा साहिल जरूर हे ओलांडू शकतात या वेगाने चालू राहिले तर. सन्माननीय प्रतीक दादा दवणे यांची उपस्थिती इथे लाभते. आपलंही मनपूर्वक स्वागत. 69 वरती 3 आहेत. 11 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. कुणाल, कुणाल, ओ हो काय शॉट आहे. वाह, समजबूत सेन्सिबल क्रिकेट. संयमाने खेळलेला फटका डीप थर्ड मॅनला पाठवलाय. तिकडे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी तारांबळ आणि ओ हो धाव घ्यायची आहे अजून, पण नकार दिलाय. साहिलनं नकार दिलेला आहे. 3 भरपूर आहेत. खरं तर तुम्हाला मोठा फटका ज्यावेळेस खेळायचा असतो त्यासाठी एनर्जी खूप लावावी लागते, आणि तुम्ही जर धावून ती एनर्जी थोडीशी कमी झाली तर फटक्यावरती परिणाम होतो. त्यामुळे एक नवीन स्ट्रॅटेजी आहे. आम्ही आमच्या काळात क्रिकेट खेळत होतो त्यावेळेस आमच्याकडे धावून धावा घ्यायला जास्त प्राधान्य होतं. आमच्याकडे मोठे फटके नसायचे कोणाकडे. पण आता तुम्ही 3 बॉल डॉट झाला तरी षटकार मारला पाहिजे. आमच्याकडे 1 बॉल डॉट झाला तर कॅप्टन असा धावून यायचा, त्याला परत बॅटिंगला सुद्धा पाठवलं जायचं नाही. आता डॉट चालत नाही, आता डॉट चालतो पण षटकार मारला पाहिजे. त्यामुळे 3 धावा धावल्यानंतर पुढे रिव्हर्स खेळायचं होतं आणि फलंदाज घसरलेला आहे. यस, इथे धावा घेण्याची शक्यता अजिबात नाही. चांगला चेंडू येतोय, एक निर्धाव चेंडू, कारण डॉट बॉल सुद्धा इथे खूप महत्वाचे आहेत. गोलंदाज कुणाल शिवेकर, दुसरं षटक आहे कुणालचं. आतापर्यंत 22 धावा कुणालने खर्च केलेला आहे, तर 72 धावा फलकावरती आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी धावा 20 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 20. लेंथ बॉल पाठीमागून लेट खेळला थोडासा. 1 धाव जरूर साहिलला प्राप्त होईल. धावफलक पुढे पोहोचणार आहे 73.
3 बाद 73. काय जबरदस्त कॉन्टेस्ट इथे बघतोय आपण. डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आहे, डोळे तृप्त करणारा सामना आहे हा. यापेक्षा 92 धावा एक संघ बनवतोय, 91 धावा बनवतोय, 92 धावांचा पाठलाग आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि दुसरा संघ तेवढंच मजबूत आव्हान निर्माण करतोय. सन्मान्य गोरक्ष दादा दवणे, सन्मान्य अभिजित दादा दवणे, दोन्ही अतिथींचं आगमन आपलं श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. कमालीची मॅच, काट्याचा सामना आहे हा, चुरशीचा सामना आहे हा. परत एकदा उचललाय चेंडू, टायमिंग किती परफेक्ट आहे, निश्चित परफेक्ट आहे. धावा मिळतील 6. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. रास्ता क्या है, मंजिल क्या है, हौसला हो तो फासला क्या है. कुणाल वाळुंज आणि साहिल खरे. आंबेठाण नगरीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सन्मान्य शरद शेठ मांडेकर, अनुरागजी मांडेकर, अक्षय दादा पडवळ, अतिथींचं आगमन आपलं मनपूर्वक स्वागत. फायनल सम्राट प्रसिद्ध गाडा मालक सन्मान्य संतोष शेठ मांडेकर, आंबेठाण नगरीचं भूषण उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. उंच फटका, आकाशाचा वेध कोणी नाही. पुन्हा षटकार, लागोपाठचा दुसरा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. सन्माननीय गणेश शेठ मांडेकर यांचं आगमन आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य उद्योजक सुभाष शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत. चारही संघांना टी शर्ट त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. सुभाष शेठ मांडेकर, सन्मान्य काळूराम शेठ घाटे यांचं आगमन आपलं स्वागत. तर यानंतर सेमीफायनलचा सामना, मला वाटतं टॉस झालेला असावा. यस, सन्माननीय उद्योजक रोहिदास शेठ गडदे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. उद्योजक आणि मुक्या जनावरांवरती भरभरून प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आंबेठाण नगरीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे व्यक्तिमत्व, सुपरस्टार लक्षाबैलाचे मालक सन्माननीय फायनल सम्राट संतोष शेठ मांडेकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 85 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू 7 धावा आणि उंच फटका. साहिल करे 91 धावांचे. साहिल मात्र ओलांडू शकला नाही आणि बाद होऊन परतलाय. 15 चेंडू मध्ये 40 धावांची नेत्रदीपक खेळी, रोषणाई करणारा खेळाडू साहिल खरे इथे बाद. नवीन फलंदाज संधी साधून थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. मंचावरती उपस्थित अतिथी, पंचायत समिती खेडचे माजी सदस्य सन्मान्य रोहिदास शेठ गडदे इथे उपस्थित आहेत. सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य साहेबांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी सरपंच गोविंद शेठ दवणे यांना विनंती करतो की आपण पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास शेठ गडदे यांना सन्मानित करा. सन्मान्य गणेश शेठ मांडेकर यांना विनंती, आपण प्रसंगी उपस्थित राहा. भरपूर मान्यवर अतिथींची उपस्थिती या ठिकाणी लाभते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. साहिल खरेनं आज धमाकेदार बॅटिंग केली. म्हणजे जिथे अजित सातकर अपयशी ठरला होता, अनिकेत रोडे अपयशी ठरला होता, तिथे साहिल खरेनं आज बॅटचं पाणी दाखवलंय. गंतव्य स्थानापर्यंत पोहोचायचं असेल तर अजून 7 धावा हव्यात. 5 चेंडू शिल्लक आहेत. अश्विन बंडलकर, ओ हो 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 हो, काय शॉट आहे, वाह वाह, कमालीचा फटका. अश्विनी कुमार बंडलकर, मिळतील धावा 4.
पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. स्पर्धेच्या सामना मालिकावीर हे जे बक्षीस आहे, मालिकावीरासाठी एक इलेक्ट्रिक बाईक आहे आणि ही बक्षीस आपल्यासाठी ज्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे, माजी सरपंच आणि सप्तहिंद केसरी गाडा मालक आंबेठाणचे भूषण सन्माननीय संतोष शेठ मांडेकर मंचावरती आहेत. अशोक शेठ मांडेकर माजी सरपंच आणि खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक, या दोन्ही मान्यवरांकडून आपल्याला एक ई बाईक प्राप्त झालेली आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. मान्यवरांचं आगमन आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आंबेठाण नगरीमध्ये आल्यानंतर आम्हाला नेहमीच दानशूर दात्यांची मोठी उपस्थिती जाणवते. इथले प्रत्येक नागरिक उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं यश प्राप्त केलेलं आहे, परंतु त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे आंबेठाणचं भूषण असलेली शेजारी जिल्हा परिषदेची शाळा बघितली तुम्ही तर असं वाटेल की हे कॉर्पोरेट स्कूल आहे, हे कुठल्या जिल्हा परिषदेची शाळा नाही आहे. आणि त्या पाठीमागं ग्रामस्थांचं निश्चित मोठं योगदान राहिलेलं आहे. यस, बॅकफूट वरून चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर लेगला एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न हवाय मात्र अश्विनने थांबवलं. थ्रो खराब आहे, थ्रो खराब आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. याच बरोबर इथे 2 धावा घेत सामना जिंकलेला आहे. अभिनंदन स्वर्गीय सरपंच सचिन पप्पा, सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन, राजगुरुनगर. अत्यंत जबरदस्त मॅच राजगुरुनगर संघाने जिंकली आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. तर इथे खेड पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य रोहिदास शेठ गडदे यांना विनंती करतो, आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्या, आयोजकांना मार्गदर्शन करा. श्रीराम